आपण मगाशी गप्पी माशाच्या बद्दल थोडीशी माहिती होती. गप्पी लाईव्ह बेरर म्हणजे जे पिल्लं देणारे मासे, सॉफ्टेलमध्ये, गप्पीमध्ये आणि मॉलीमध्ये आपण मगाशी थोडीशी चर्चा केलेली. तर आपल्याकडे आता इथे गप्पी मासे आहेत, सॉफ्टेल आहेत आणि गप्पी आणि सॉफ्टेल हे दोन्ही इथे आहेत आपल्याकडे. तर जनरली हे सॉफ्टेल जे आहेत त्याच्यामध्ये पण एक 2 ते 3 टाईपचे येतात. कोई सॉफ्टेल, टक्सिडो सॉफ्टेल, मार्बल सॉफ्टेल, पिकॉक सॉफ्टेल, अशा वेगळ्या वेगळ्या स्पीशीजच्या याच्यामध्ये सॉफ्टेल व्हरायटी येतात. तर हे त्याच्या आपल्याकडे आहेत. गप्पीमध्ये पण एक जवळजवळ 25 ते 30 टाईपचे गप्पी येतात. ब्लॅक गप्पी, व्हाईट गप्पी, प्लॅटिनम गप्पी, रेड गप्पी, डंबो इयर गप्पी, असे वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे गप्पी येतात. तर जनरली तुम्हाला मी सांगत होतो की 6 महिन्यानंतर त्यांना मॅच्युरिटी येते पिल्लं देणाऱ्या माशांना. 6 महिन्यानंतर पिल्लं झालं आपण कसं ओळखायचं, कसं काय करायचं, मेल फिमेल आयडेंटिफाय कसं करायचं, त्याच्याबद्दल मी तुम्हाला तर पहिले सॉफ्टेलमध्ये तुम्हाला देतो. सॉफ्टेलमध्ये काय होतं, सॉफ्टेल म्हणजे ह्या बघा ह्या टँकमध्ये जे मासे आहेत ते सगळे सॉफ्टेल मासे आहेत. त्याच्यात वेगळ्या वेगळ्या व्हरायटी आहेत. जे हाफ ब्लॅक दिसत आहेत ज्यांच्यामध्ये असा ब्लॅक रेड कलरमध्ये ब्लॅक कलर ते टक्सिडो सॉफ्टेल आहेत. हे जे पूर्ण रेड दिसत आहेत हे रेड सॉफ्टेल आहेत. हा सांताक्लॉज सॉफ्टेल आहे, हा कोई सॉफ्टेल आहे. असे वेगळ्या वेगळ्या ह्याचे आहेत. हा जो व्हाईट आणि ब्लॅक दिसतो हा मार्बल सॉफ्टेल आहे. आता ह्याच्यामध्ये पण काही हायफिनमध्ये आहे, ती वेगळी व्हरायटी त्याच्यामध्ये एक्झॉटिकमध्ये अलग. तर ह्याच्यामध्ये मेल फिमेल ओळखायसाठी जी फिमेल असेल तिथं हा पाठीमागे शेफ्टीला बघायचे मेलला जे शूट हे आले आहेत ना, शूट आलेले आहेत. हे जे मेलला शूट येतात ते त्यांचं आयडेंटिफिकेशन आहे की नर असेल तर त्याला असे शूट येतात मागे, म्हणून त्याला सोवर्ड टेल. पण त्याचं शॉर्ट टेल म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये असं त्याचं नाव झालं, सोवर्ड टेल असं त्या माशांचं त्याचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये समजा जर फिमेल लोडेड असेल तर असं तिची बेली अशी पूर्ण फुगलेली अशी दिसते आणि पोटामध्ये एंड पार्टला ह्या माशाला फोकस करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल. हा जो मासा आहे ना याला फोकस करा. ह्याच्या पोटाच्या मागे ना ब्लॅक कलरचा एक डॉट दिसतोय. दिसतोय ब्लॅक कलरचा डॉट. ती त्याच्या पोटामध्ये पिल्लं तयार झालेली आहेत आणि तो ब्लॅक डॉट म्हणजे त्या पिल्लांचा कलर जन्मताच थोडी काळी असतात आणि डोळ्याची रिंग जी ब्लॅक असते त्याच्यामध्ये पोटामध्ये ब्लॅक दिसतो. ज्यांच्या पिल्लं ज्या तयार होत आहेत त्यांना असा ब्लॅक डॉट दिसतो आणि बेली अशी पूर्ण टाईट दिसते, अशी फुगीर दिसते, म्हणजे पोट फुगलेलं. त्यांना असं बाजूला काढलं तर तिथे ट्रॅप आहेत, त्या ट्रॅपमध्ये काढलं जातं. हे बघा समोर, त्या ट्रॅपमध्ये तुम्ही मागे मागच्या साईडला टँकमध्ये तर पिल्लं दिसतील तुम्हाला छोटी छोटी आहेत, दिसत आहेत. समोर फ्रंटला पण काचेवर पिल्लं आहेत. त्या ट्रॅपमध्ये खाली फक्त 2 mm चा गॅप आहे. म्हणजे माशाने पिल्लू दिलं का ते पिल्लू सगळं खाली येतं, म्हणजे दुसऱ्या माशांनी खाऊ नये म्हणून ती तशी आपण ते बनवलेली आहे. सेम तसंच गप्पीमध्ये पण आहे. गप्पी इकडे आपल्याकडे आहेत. एक मिनिट, हे बघा गप्पी. गप्पीमध्ये थोडं मेल फिमेलचं आयडेंटिफिकेशन वेगळं येतं. गप्पीमध्ये फिमेलला शक्यतो कलर नसतो, फक्त टेलला कलर असतो. पण जर मेल असेल तर मेलला पूर्ण कलर असतो बॉडीला, मेलच्या पूर्ण बॉडीला कलर असतो. तोंडापासून शेपटीपर्यंत कंप्लीट कलर येतो. फिमेल अशी मोठी असते, मेलपेक्षा मोठी होते आणि फुगीर असं पोट होऊन लगेच तुम्हाला आयडेंटिफिकेशन होणार मेल फिमेलचं. यांची सायकल 22 ते 28 दिवसामध्ये रिपीट. एकदा पिल्लं दिलं की 22 ते 28 दिवसामध्ये परत पिल्लं देतात. त्यांना लाईव्ह फीड दिलं जातं, जे तुम्हाला डॅफ्नी बोललं होतं. हे बघा हे छोटे छोटे कण जे पाण्यामध्ये धावताना दिसत आहेत हे. हे बघा इथे बॅक. एक मिनिट हे ना त्यांना बोलवतो मी, लाईटवर जमा होतं. यांची पिल्लं, गप्पीची पिल्लं याच्यामध्ये आहेत. साधारण एक 10 दिवसाची पिल्लं आहेत, 10 ते 12 दिवसाची पिल्लं आहेत त्याच्यामध्ये गप्पीची. ह्याच्यामध्ये नंतर पुढे 2.5 महिन्याची पिल्लं आहेत. 2 ते 2.5 महिन्यामध्ये जनरली असं मेल फिमेल आयडेंटिफिकेशन व्हायला आणि मार्केटमध्ये सेल करायला
ह्या साईजमध्ये तुमच्याकडे होऊ शकतो गप्पी. तिसऱ्या माशाबद्दल आपण माहिती घेतो. जे अंडी देतात आणि सोडून जातात, त्यांची केअर कोणी करत नाही, त्यांची केअर आम्ही करतो. नेचरमध्ये सगळं नेचर करतो, पण इकडे आम्ही करतो. तर तशी ऊल वगैरे टाकलेली आहे, ते सिल्वर डॉलर म्हणून आहेत तिकडे. हां, हे बघा सिल्वर डॉलर म्हणून आहेत. इकडे इकडे लक्ष द्या. आपण डिस्कशन नंतर करू, आपल्याकडे वेळ भरपूर आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वेळ आहे आपल्याला. हां, तर डॉलर जे मासे आहेत त्यांना असं मेल फिमेल याच्यात सोडली जाते. ते अंडी देतात, कारण की हे जे ऊल नायलॉन जे टाकलेलं आहे की मग ती अंडी त्याच्यात अडकून राहतात. त्याचा उद्देश असा आहे की जी अंडी अडकतात, जर समजा टँकमध्ये काही नसेल तर अंडी सगळी एकत्र जमा राहणार. एका अंड्याला फंगस लागलं तर दुसऱ्या अंड्याला चिकटलेलं असतं, मग त्यालाही फंगस लागतं. मग ह्याच्यात ती त्यांना डिवाईड करायला तो आपण हे क्रिएट केलेलं आहे. ऊल टाकलेली आहे, नायलॉन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. मग ती सगळे वेगळे वेगळे राहतात, अंडी एकावर एक राहत नाही चिटकून. आणि मग आपल्याकडे हॅचिंग रेट चांगला मिळतो, म्हणजे जास्तीत जास्त पिल्लं आपल्याला सर्वाईव्ह होतात. हां, तसंच डॉलर आहे, त्याच्या बाजूला ब्लॅक गोस्ट आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण हे मेथिलीन ब्लू टाकलेलं आहे, ब्लू लिक्विड, की जेणेकरून अंड्यांना फंगस लागू नये. आणि ज्या अंड्यांना अनफर्टाईल अंडी असतील आणि त्यांना फंगस लागला तर ते ब्लू लिक्विडमुळे ते तिथेच ॲब्झॉर्ब होऊन पुढे जे डेव्हलप होतं आहे त्यांचा फंगस, तो तिथे स्टॉप होईल. म्हणून हे ब्लू लिक्विडमध्ये आपण ठेवलेलं आहे. पुढे ब्लॅक गोस्ट मासे आहेत, त्यांना अंडे द्यायला सोडलेलं आहे. कोणाला काय प्रश्न आहे, काय विचारायचं आहे? हो हो, ट्रॅप लावलेले आहेत ते. माशांचं पाणी कसं बदली केलं जातं, काय केलं जातं, त्याच्याबद्दल थोडी आपण इकडे माहिती घेऊया. ह्या टँकमध्ये तुम्हाला सगळा कचरा दिसतोय, बॉटमला बसलेला घाण आहे. जे पाणी चेंज करायचं आहे, त्या पाईपाने पाणी काढायचं आहे. आता पाणी कसं काढणार, पाणी कसं काढणार? हां हां, पाईप टाकला, आता पाणी कुठे जात आहे? पण हां, तिकडे खाली खाली पाईप बांधून ठेवलेलं आहे. हां, मोटर नाही. तुम्हाला फिजिक्स आहे का? हां, नाही आहे. पण हां, नाही आहे. अगोदर होतं ना, पण ग्रॅव्हिटी, पाणी टाकलं तर कुठे जातं? खाली पडतं ना. तसंच आहे, सिम्पल आहे. या पाईपामध्ये आपण एवढा पाणी भरून घ्यायचा. झालं, पाईपात पाणी दिसतंय. इकडून पाणी, पाईप पाण्यामध्ये टाकला, इथे पाणी वर खाली होतंय, दिसतंय तुम्हाला? हो. आता आपण सोडणार आहे खाली, पाणी चालू झालं. झालं? नाही झालं. हे बघा, चालू झालं. झालं चालू? हे बघा, झालंय चालू. आता या पाण्यामध्ये जेवढी पण डस्ट आहे, पाण्याच्या फोर्स सोबत सगळं असं एक कचरा काढून घेतला जातो. कारण की तुम्हाला हे सगळं का बघायचं आहे, सरांनी सांगितलेले आहेत. आता तुमच्या लॅबमध्ये टँक इन्स्टॉल होणार आहे आणि केला आहे. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे मग तुम्हाला आता तिथे रोज वॉटर चेंज करायचं आहे. सरांना सांगणार आहे मी आता, सगळ्यांना टास्क द्या. हां, टीम बनवा, 4-4 जणांची टीम बनवा. किती टँक्स आहेत? एकच आहे ना. प्रत्येकी 5 अशा एवढ्या टँक लावायच्या. 5-5 जणांची टीम बनवायची. एकाने गप्पी, एकाने मॉली, एकाने सॉटेल, एकाने झेब्रा डॅनिओ, एकाने एंजल. प्रत्येकाचं वेगळं वेगळं हे ठेवायचं. हा हा हा, झालं. टँक मधला सगळा कचरा निघाला, क्लीन झाली टँक. जेवढं पाणी कमी झालंय, माशांचं कधी पाणी 40%च कमी करायचं, त्याच्यावर करायचं नाही. का? ऑक्सिजन चेंज होतं पाण्यातलं ऑक्सिजन चेंज कसं होणार? आपण ऑक्सिजन तर दिलेलं आहे, हे कंटिन्यू चालू आहे.
कसं काय? ते तर नळाचं पाणी आहे ना, मग ते तर यूजच नाही केलं. जे पाणी जेव्हा यूज केलं जातं, समजा त्याच्यात मासे आहेत, तर ते मासे ऑक्सिजन ॲब्झॉर्ब करून घेतात, तर त्यातलं ऑक्सिजन कमी होतं. पण ते नळाचं जे आपण पाणी घेणार, आपल्या टाकीतलं असणार, कॉलेजमध्ये स्टोअर केलेलं, किंवा आम्ही जसं या टाकीत स्टोअर केलेलं पाणी आहे, ह्याच्यात ऑक्सिजन कमी नसणारच आहे, ह्यात 100% ऑक्सिजन असणार आहे. मग कसं काय? ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 इम्पॅक्ट होणार. पहिला इम्पॅक्ट होणार, तुम्ही जर 90% जर चेंज केलं तर तुमचं ज्या टँकचं टेम्परेचर आहे, आता समजा ह्याचं जर 25 डिग्रीचं टेम्परेचर आहे आणि तुम्हाला जे पाणी येतं आहे, जो सोर्समधनं येतं आहे, त्याचं टेम्परेचर समजा 22 असेल किंवा 32 असेल, तर सडनली चेंज होणार, तर मासे स्ट्रेसमध्ये येणार, आजारी पडून मरू शकतात. पहिलं. दुसरं, तुम्ही नळाचं पाणी घेत आहे, त्याच्यामध्ये काय असतं? क्लोरीन, जंतुनाशक असतं त्याच्यामध्ये, म्हणजे त्यात काही टाकलं तरी मरतं. तर त्याच्यासाठी ते क्लोरीन रिमूव्ह केलेलं पाणी पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला सोडियम थायसल्फेट टाकावं लागतं, की ते अँटी क्लोरीनला इमिजिएट केमिकल रिॲक्शन करून चोक करून पूर्ण क्लोरीन काढून टाकतं. आपण त्याचा एक खाली डेमो करणार आहे, तुम्हाला दाखवतो मी. हां, त्याच्यानंतर पाणी एवढं चेंज केल्यामुळे काय होतं, मासे स्ट्रेसमध्ये येत नाही. जरी तुमच्या पाण्यात क्लोरीन जास्त आलं आहे आणि तुम्ही आयफो टाकतोय कमी जास्त, तरी जुनं पाणी असल्यामुळे ह्याच्यात ऑक्सिजन कमी आहे, त्याच्यात नवीन आहे, त्याच्यात क्लोरीन तुमचं जास्त आहे आणि ह्याच्यात क्लोरीनच नाही आहे, तर कुठेतरी मॅचअप होतं ते. म्हणून 40% पाणी चेंज करणं गरजेचं आहे. आयफो दे दो मेरे को भाई लोग, आयफो दो. सोडियम थायसल्फेटचे हे क्रिस्टल आहेत, त्याला हायपोक्लोराईड पण सुद्धा म्हणतात. हां, हे पाण्यात टाकल्यानंतर पाण्यामध्ये जे काही क्लोरीन आहे त्याला इमिजिएट केमिकल रिएक्शन करून चोक करून टाकतं, क्लोरीन रिमूव्ह करून टाकतं. आपण या टँकमध्ये हे किती आहेत क्रिस्टल? 7 आहेत ना. जनरली हे छोटे आहेत, याच्यापेक्षा मोठे पण येतात, म्हणून आपण हे 7 टाकतो, नाही तर 4 टाकले इनफ होतात. हे टाकले, हा जो मोठा असा असेल ना, तर 4 टाकले तरी इनफ होतात. हां, हे टाकल्यानंतर टँकमध्ये पाणी भरायला चालू करायचं. पहिले ते टाकायचं, त्याच्यानंतरच पाणी भरायला चालू करायचं. भाई मशीन चालू कर. आता आपण हे जे पाणी भरलं, जेवढ्या स्पीडमध्ये पाणी भरलं, पाण्याचा प्रेशर होता, माशांना काय त्रास होईल? हा, का नाही होणार? का होणार नाही सांगा, उत्तर द्या. पाण्याचा जो प्रेशर आहे जेवढा येतोय, आपल्या गावाकडे नदी असते, ओढा असतो, वॉटरफॉल असतो, वॉटरफॉलमधून वरून मासे खाली पडतात किंवा डोंगराच्या वर मासे जातात, त्या फ्लोवरती चढून जातात ना. हो, कधी तुम्हाला असे मेलेले मासे दिसलेत कुठे? आपण मारले तर मेलेले दिसतील, पण कधी स्वतःहून मेलेले दिसणार? देवाने त्यांना ती एक हे दिलेली आहे, नॅचरल त्यांना ॲक्टिव्हिटी, की त्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने स्पीडमध्ये पोहायची. जसं पाण्याचा फ्लो होतो, ते पाणी त्यांच्या बॉडीवरनं पूर्ण घर्षण करून निघून जातं, माशांना काही प्रॉब्लेम होत नाही.
त्याच्यामुळे ह्या प्रेशरला काही प्रॉब्लेम होत नाही माशांना. म्हणजे आपल्याला वाटतं असं की हे तर काही प्रॉब्लेम होत नाही. ठीक आहे. आणि काय प्रश्न आहे कोणाला याच्याबद्दल? आता तुमच्याकडे सगळ्यांकडे कॉलेजमध्ये टँक जाणार, 5-5 जणांची टीम टँकनीच प्रोव्हाइड करणार. हां, 1 वर्ष आहात ना तुम्ही? हां, दर महिन्याला मी व्हिजिट करणार. सरांशी आता बोलतो खाली आपण सगळं. हां, तुमच्यात काही जण सॉटेल, काही गप्पी. चालेल की नाही? ठीक आहे. आणि काय विचारायचं आहे? हां, बोला, विचारा. काय? अरे विचार बिंदास, काय लाजू नको. आपल्याला पैसे काय नाहीत फुकट आहे. अरे विचार काय ते. हां, ते काय असतं, मासे जेव्हा आम्ही नेटिंग करतो ना, काढतो, तर नेटिंग करताना काही मासे जेव्हा पकडताना त्याच्यामध्ये नेटच्या बॉर्डरला वगैरे डॅमेज होतात. हां, तेवढा काइंड ऑफ कोलेटरल डॅमेज हां, आपण करताना काही ना काही होणारच आहे. लाईव्ह स्टॉक आहे. हां, जिवंत ह्याचा आहे. म्हणजे तुम्ही फळभाज्यांचा धंदा करताय, कोणी बिझनेस करतोय, एखादा आंबा एखादं सफरचंद खराब होणारच आहे, त्याला करूच नाही शकत. असंच आहे ते. पण फक्त आम्ही तरी मॅक्झिमम मॉर्टॅलिटी रेट आम्ही कमी, म्हणजे मासे आता जसं मासे काढले, आता ह्यातले काही आपल्याला ऑर्डर्स आहेत, पॅकिंगही तुम्हाला दाखवणार आहे. कारण की लकीली आज एक पॅकिंगचं काम आहे, तर ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे नंतर की मासे कसे पॅकिंग केले जातात काय. हां, असं नाही, करावंच लागेल आता. होऊ दे एकदाचं. असं नाही, मासे पॅकिंग करावेच ते कसे केले जातात, काय केलं जातं, ते कसं कुठल्या कॅल्क्युलेशन आहे, त्याचं तुम्हाला नंतर खाली डेमो दाखवणार आहे मी. चला या पुढे. हां, परत आता मी जे वॉटर चेंज तुम्हाला दाखवलेलं आहे इकडे, तुम्हाला दुपारनंतर आपण खाली राहिल्यानंतर परत तुमचा टिफिन आणला आहे ना, टिफिन खाऊन झालं की आपल्याला वर यायचं आहे. सगळ्या रूममध्ये सगळ्यांना डिवाईड करणार आहे आणि वॉटर चेंज करायचं आहे. तुमच्यासाठी काम ठेवलेलं आहे प्रत्येक रूममध्ये आज. हां, आम्ही वॉटर चेंज म्हणून केलं नाही आहे. चला.